हॅलो. हॅलो. जय मल्हार साहेब. हा, जय मल्हार. बोला की. मी नितीन बनगर पाटील बोलतोय. मल्हार रक्षक संघटनेचा अध्यक्ष बोलतोय साहेब. हा, बोला की. आपण कोण बोलताय? सॉरी 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 मंगरुळे बोलताय ना? ग्रामसेवक आहेत ना तुम्ही जगदाळवाडीला? हॅलो. हा, बोला की. रॉंग नंबर नाहीये. आपण जगदाळवाडीला ग्रामसेवक आहात का? काही जगदाळे म्हणलं मी रॉंग नंबर. हा ठीक आहे. त्या वाडीचं नाव होतं. तुम्ही ग्रामसेवक आहात ना? हा हा. बर साहेब, तुम्ही एक आपल्या तिथे एक झेंडा काहीतरी समाज बांधवांनी बसवला आहे. तर तिथं तुम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुम्ही त्यांना एक नोटीस दिले. हो. काय अडचण आहे साहेब? नाही, अडचण त्या दोघांना अडचण तर त्या दोघांनाच आहे. मला काय अडचण आहे? नाही नाही, तुमच्या नावाची त्या ठिकाणी हे दिले ना, तुम्ही पत्र दिले ना त्यांना. आपणच द्यावं लागेल की. म्हणजे कशा संदर्भात? म्हणजे काढायला लावायचं आहे का काय ठेवायचं आहे मग? नाही नाही, लावायचा न ठेवायचा हा माझा विषय नाही. त्या दोघांनी समाजाने एकमेकाला समजून घेऊन काम करायचं हेच आहे. बर. म्हणजे तुम्ही ऐका, तुम्ही 10 दिवस दोघांत कनेक्ट करून आणायचा प्रयत्न केला. नाही नाही, समाजामध्ये तेढ होऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये हे पण आम्हाला वाटतं. परंतु आपण जे आपल्या पत्रामध्ये दिलाय की बाबा ह्याचा बिना परवाना आपण लावलेला झेंडा लावलाय, मान्य आहे, ठीक आहे, काय गोष्टी असतील, परंतु गावात किती पुतळे किती झेंडे असतील सगळे परवान्यासहित सगळ्याला नोटीस दिल्या साहेब आपण. दोघांना पोलीस स्टेशन मार्फत आम्हाला पोलीस स्टेशन बोलवून घेतलं होतं मला, सरपंचांना वगैरे. मग दोघांनाही देऊन टाका म्हणले. मग बहुत काय करता येते काय. दुसऱ्या ज्या पार्टीला आपण दिले का सगळ्यांना, जी काय अनधिकृत पुतळे झेंडे आहेत विना परवान्यासहित, त्यांना सगळ्यांना नोटीस दिलेत आपण. हा हा. फक्त एका झेंडा काढायला लावायचा ना बरं का साहेब? नाही नाही, एका पुरतं मर्यादित नाही. हा, मग तुम्ही सगळ्यांना समावेशक अशी नोटीस द्या, जेणेकरून 10-10, 15-15 वर्ष तुम्ही कारवाई करू शकत नाही. दुसरे सगळे झेंडे लावतात, पुतळे लावतात, त्या ठिकाणी आपण त्याच्यावर कारवाई करत नाही. परंतु 4 दिवस झालं धनगर समाजाने पिवळा झेंडा बसवलाय, लगेच तुम्ही कारवाईची नोटीस करताय. साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण वाचलाय का? अहो, मुस्लिम पठाण त्यांच्या समोर राहत होता. 1300 मुस्लिम पठाण राहत होते. तुम्ही आज धनगर समाजामध्ये सांगा बरं मला साहेब. तुम्ही सांगा. तुम्ही नोटीस ऐका, तुम्ही नोटीस दिल्या, तुमच्या नावाची नोटीस आहे साहेब, मला नोटीस आले. बर, पुढं काय तुम्ही पुढे सांगा ना, पुढं काय करायचं तुम्ही सांगा ना. पुढं मी काय त्या दोन्ही समाजाने हे सांगा मला. ऐका, सर्व समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये, सर्व समाज गुण्यागोविंदाने राहावा. काय विनाकारण तेच केलं मी 12 दिवस तेच केलं साहेब. मी काय करू आणि माझ्याकडून काय अपेक्षा होती आणखीन? मी काय करावं? अपेक्षा असं आहे की तुम्ही सर्वांना एकत्र घेऊन त्या ग्रामपंचायतच्या जागेमध्ये झेंडा आहे, कुणाच्या वैयक्तिक जागेमध्ये झेंडा नाहीये, बरोबर? मग त्याला अडचण सर्वांनी मिळून एकमतानं परवानगी द्या. काय झेंडा लावलं म्हणून काय फरक पडणार आहे साहेब? त्या दोघांनी ठरवायचं, मी कोण ठरवणार साहेब? नाही, मग तुम्ही नोटीस काढली, मला सांगा. बरोबर आहे, मान्य आहे मला, पण तुम्ही नोटीस मला दुसऱ्या पुढच्या पार्टीला नोटीस दिली का आपण? मला पाठवता का नोटीस साहेब? तुम्हाला व्हॉट्सअपला हाय करतो. रविवार आहे साहेब, आता साहेब हे तुमचं चुकीचं आहे. जर पुढच्या पार्टीला नोटीस नसेल, ऐका, पुढच्या पार्टीला जर दुसऱ्या पार्टीला नोटीस जर आपण दिला नसाल तर आपण अडचणीत यायला लक्षात ठेवा. हो. जाणीवपूर्वक एका समाजाला टार्गेट करू नका. कोण करतोय साहेब? कोणी करत नाही. मी असं बघतो. बरं, मला सांगा, तुम्ही किती वर्ष झालं त्या गावामध्ये? आपण तुम्ही 6 महिने. 6 महिन्यापासून तुम्ही विचार केला का कधी बाबा दुसरे अनधिकृत पुतळे आहेत, झेंडे आहेत? आता प्रसंग यावं तर असं म्हणजे प्रसंग म्हणजे पिवळा झेंडा लावला की परत आग लागायची काय गरजच नाही ना साहेब. माझी का दुश्मनी आहे का तुमच्या समाजाबरोबर? समाजामध्ये नाही, आपण सगळे एक आहोत. आपण काय परके नाहीत. काय असं वाटतंय तुम्हाला? आपण सगळे एक आहोत. आपण काही लोकांचे नाही. सगळ्यांनी गुण्यागोविंदाने राहावं ही आमची. जोडे मारून सांगायला लागलो त्यांना, दोघांनाही अक्कल नाही गेलं. मी काय करू आता? नाही, बरोबर आहे, परंतु गाव लेवलला तुम्ही कोणी ऐकायला गेले तर तुम्ही ग्रामसेवक, तुम्ही मग एकालाच पत्र का देताय साहेब? एकालाच पत्र का दिलं तुम्ही? त्या उमरग्याच्या पीआयला पण बोलणार आहे, जाणीवपूर्वक जर एखाद्या समाजाला टार्गेट करत असाल तर याचा व्यवस्था म्हणजे परिणाम वेगळे होतील साहेब. हो. याची काळजी घ्या तुम्ही. होईल तेवढं तिथं काय ते माहिती असं म्हणून तुम्हाला सांगतोय मी, दोन्ही पार्टीला दिलेलं आहे.
बर. तुम्ही अर्धवट माहिती घेऊ नका साहेब. नाही अर्धवट माहिती घेतली नाही साहेब. तुम्ही ऐका तुम्ही दिलाय आता दिलाय तुम्ही बरोबर आहे मला मान्य आहे परंतु किती वर्षापासून तिथं अनधिकृत आहे त्याचा परवाना किती वर्षापासून आहे? नाही मग तुम्ही पिवळा झेंडा बसवला म्हणून तुम्ही आता लगेच नोटीस काढू नका. पिवळा झेंडा आता बसवला म्हणून नाही ऐका मग 6 महिने झालं तुम्हाला तुम्ही गावाचे आता ग्रामसेवक आहात सरकारी अधिकारी आहात तुम्ही जनतेचे सेवक आहात तर तुम्हाला त्याच्या पहिलं दिसलं नाही का गावामध्ये कुठला अनधिकृत आहे विना परवानाचे सगळ्यांना म्हणजे विना परवाना साहेब मला बोलून काहीच उपयोग नाही. मग तुमच्या का बरं लक्षात येणं गेलंय? नाही मग तुम्ही तुमच्या नावाची नोटीस दिली आहे साहेब. त्या दोन्ही समाजाने बसून मिटून घ्यायचं साहेब. माझं काय रोल आहे सांगा ते. मग तुम्ही एका समाजाला नोटीस देऊ नका जे करायचं तर दोघांना घेऊन करा. हो